हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक काना एक मात्रा असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत। हा 9वा भाग आहे। या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सोहम, सोहम या शब्दाची फोड केली आहे सला एक काना एक मात्रा सो, ह अधिक ह आणि शेवटी पाय मोडलेला म, कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण मच्या पुढे अ लिहिणार नाही। सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। सला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला, एस ओ सो। हला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला। सोहम ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ह पुढे अचा ध्वनी येतो म्हणून आपण इथे ए लिहून घेतला, एच ए ह। मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहिणार नाही। मग सोहमचं स्पेलिंग काय तयार झालं, SOHAM सोहम। मोनाली, मोनाली या शब्दाची फोड केली आहे मला एक काना एक मात्रा मो, नला काना ना, लला दुसरी वेलांटी ली। मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। मला एक काना आणि एक मात्रा आहे, एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला, MO मो। नला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। नला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला, NA ना। लला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला। लला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात, परंतु ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी असते त्यावेळी डबल ई न लिहिता आय लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला, LI ली। फ्रेंड्स, दुसऱ्या वेलांटीचे शब्द आपण चौथ्या भागामध्ये पाहिले, तो भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो तुम्ही पाहून घ्या। मग मोनालीचं स्पेलिंग काय तयार झालं, MONALI मोनाली। टोपली, टोपली या शब्दाची फोड केली आहे टला एक काना एक मात्रा टो, प अधिक प, लला दुसरी वेलांटी ली। टला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला। टला एक काना आणि एक मात्रा आहे, एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला, TO टो। पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला। टोपली ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला, PA प। लला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला। लला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात। शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला, LI ली। मग टोपलीचं स्पेलिंग काय तयार झालं, TOPALI टोपली। तोरण, तोरण या शब्दाची फोड केली आहे तला एक काना एक मात्रा तो, र अधिक र आणि शेवटी पाय मोडलेला न। तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला। तला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला, TO तो। रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। तोरण ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, RA र। नला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। न हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही। मग तोरणचं स्पेलिंग काय तयार झालं, TORAN तोरण। गोठा, गोठा या शब्दाची फोड केली आहे गला एक काना एक मात्रा गो, ठला काना ठा। गला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला।
गला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला. GO गो. ठला इंग्लिशमध्ये TH असं लिहितात, म्हणून आपण इथे TH लिहून घेतलं. ठला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा AA असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. THA ठा. मग गोठाचं स्पेलिंग काय तयार झालं? GOTHA गोठा. खोपा. खोपा या शब्दाची फोड केली आहे. खला एक काना एक मात्रा खो. पला काना पा. खला इंग्लिशमध्ये KH असं लिहितात, म्हणून आपण इथे KH लिहून घेतलं. खला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला. KHO खो. पला इंग्लिशमध्ये P असं लिहितात, म्हणून आपण इथे P लिहून घेतला. पला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा AA असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. PA पा. मग खोपाचं स्पेलिंग काय तयार झालं? KHOPA खोपा. पोपट. पोपट या शब्दाची फोड केली आहे. पला एक काना एक मात्रा पो. प अधिक अ प आणि शेवटी पाय मोडलेला ट, कारण शेवटी अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण टच्या पुढे अ लिहिणार नाही. पला इंग्लिशमध्ये P असं लिहितात, म्हणून आपण इथे P लिहून घेतला. पला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला. PO पो. पला इंग्लिशमध्ये P असं लिहितात, म्हणून आपण इथे P लिहून घेतला. पोपट ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. PA प. टला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला. ट हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण टी पुढे ए लिहिणार नाही. मग पोपटचं स्पेलिंग काय तयार झालं? POPAT पोपट. कोकिळा. कोकिळा या शब्दाची फोड केली आहे. कला एक काना एक मात्रा को. कला पहिली वेलांटी की. ळला काना ळा. कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला. कला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला. KO को. कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात, म्हणून इथे के लिहून घेतला. कला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात. KI की. ळला इंग्लिशमध्ये L असं लिहितात, म्हणून आपण इथे L लिहून घेतला. ळला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा AA असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. LA ळा. मग कोकिळाचं स्पेलिंग काय तयार झालं? KOKILA कोकिळा. दोरा. दोरा या शब्दाची फोड केली आहे. दला एक काना एक मात्रा दो. रला काना रा. दला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात, म्हणून आपण इथे डी लिहून घेतला. दला एक काना एक मात्रा आहे. एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला. DO दो. रला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला. रला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा AA असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. RA रा. DORA दोरा. पोहे. पोहे या शब्दाची फोड केली आहे. पला एक काना एक मात्रा पो. हवर एक मात्रा हे. पला इंग्लिशमध्ये P असं लिहितात, म्हणून आपण इथे P लिहून घेतला. पला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला. PO पो. हला इंग्लिशमध्ये H असं लिहितात, म्हणून आपण इथे H लिहून घेतला. हवरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला. HE हे. मग पोहेचं स्पेलिंग काय तयार झालं? POHE पोहे. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण एक काना एक मात्रा असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.